अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामींचं स्वागत आहे। स्वामी भक्त हो, आज मी पुन्हा एकदा गोड सुंदर अशा स्वामी प्रेरणा तुमच्यासोबत घेऊन आली आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते, गुरु आदरणीय प्रदीप दादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणते। त्याच्या व्हिडिओची सुरुवात एका प्रार्थनेने करते। हे गुरुराया, मला समाजात असं स्थान द्या की त्याने सर्वांचे भले होईल, त्यासाठी ह्या शरीराची पात्रता करून घ्या। माझे कर्मच तुमची अनन्य भक्ती आहे याची समज करून द्या आणि जो जो माझ्या या जीवनाकडे बघेल त्याला फक्त तुमची आठवण येऊ द्या। तुमच्या भक्तीचा प्रसार होऊ द्या, त्यांचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळू द्या। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्वामी प्रेरणा सांगण्याचा उद्देश एवढाच की तुमच्या हरलेल्या मनाला उभारी मिळावी। स्वामी भक्त हो, तुमचे सर्व प्रॉब्लेम तेव्हा संपायला सुरुवात होईल जेव्हा तुम्हाला विश्वास होईल की सर्व कामे, सर्व इच्छा स्वामींच्या इच्छेनेच पूर्ण होत आहे। जे जे आपल्या जवळ आहे त्यापेक्षाही सुंदर अशी गोष्ट आपल्या नशिबात आहे, ते फक्त आपल्याला आपल्या खात्यात जमा करायचं आहे। त्यामुळे सगळ्यात अगोदर समोरच्याला कोणत्याही गोष्टीसाठी किंवा कोणत्याही घडलेल्या घटनेसाठी जबाबदार ठरवणं बंद करायचं आहे। साध्या साध्या गोष्टींसाठी परिस्थितीला दोष देणं बंद करायचं आहे आणि माझ्या नशिबात असेल तर मला मिळेल हे वाक्य बोलणं बंद करायचं आहे। स्वामी म्हणतात, मी माझ्या भक्तांची परीक्षा नक्कीच घेतो, परंतु त्यांना त्यात पास करण्याची जबाबदारी देखील माझ्यावरतीच असते। मला अशक्य असं काहीच नाही, त्यामुळे तुम्ही डगमगू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। जेव्हा तुम्ही आमच्या दरबारात येता तेव्हा प्रत्येक भक्तावरती आमची नजर असते, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका। पण त्याचबरोबर भक्ती मार्गात असूनसुद्धा कर्म चांगले नसतील तर सेवा करूनही काही उपयोग होणार नाही, त्याला काही अर्थ राहणार नाही। उद्याची चिंता करू नका, प्रत्येक क्षण हा आनंदात जगा। लक्षात घ्या, जो स्वामी मार्गात असतो त्याची प्रगती आणि गती ही कायम वाढतच असते, त्या व्यक्तीची अधोगती कधीच होत नाही। काळ थोडा कठीण येतो, परंतु तो लवकरच निघून जातो। फक्त विश्वासाने श्री स्वामी समर्थ असं म्हणत राहायचं। स्वामी म्हणतात, आम्ही वाट दाखवून सुद्धा काही जण परत तीच चूक करतात आणि जर तुम्ही माझा हात पकडला आहे तर विश्वास ठेवा, तुम्हाला कधीच कोणाची पाय पकडण्याची गरज पडणार नाही। आमचे सर्व भक्त आम्हाला समानच आहे, त्यामुळे भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। जगाच्या पाठीवरच नव्हे तर ब्रह्मांडाच्या कोपऱ्यात कुठे तुम्ही असलात तरी देखील सद्गुरू आपली पाठराखण करत असतात, स्वामी आपली पाठराखण करत असतात। फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा। आणि हो, जीवनामध्ये जर निर्भय व्हायचं असेल तर स्वामींच्या स्वरूपाला जाणून घेता आलं पाहिजे। त्यांचं स्वरूप जाणलं तर आपल्या ठाई भीतीचा लवलेश मात्र उरत नाही, कारण त्यांचं सामर्थ्यच असं आहे की त्यांच्यासमोर काहीच टिकत नाही। म्हणून त्यांचं चरण धरा, त्यांचं नाम घ्या, त्यांच्यावरती विश्वास ठेवा। स्वामी भक्त हो, माणसाच्या जीवनामध्ये निरंतर काही ना काही घडत असतं आणि चांगलं घडलं की आपण म्हणतो मी केलं म्हणून मला त्याचं फळ चांगलं मिळालं। मात्र मनाविरुद्ध मनाच्या प्रतिकूल घडलं म्हणजेच वाईट घडलं की आपण काय म्हणतो, अरे काय हे देवाने माझ्यासमोरच हे का वाढून ठेवलंय, माझ्याच नशिबी असं का, देवाला काय मीच सापडलो काय, माझ्या जीवनात एवढ्या कटकटी का, एवढे दुःख का आहे। तर स्वामी भक्त हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपल्या हे लक्षात येत नाही की स्वामींच्या ज्या लीला आहेत त्या आपल्या भक्तांसाठी म्हणजे स्वामींच्या भक्तांसाठी अतिशय उत्तम अशा मार्गदर्शिका असतात, मार्गदर्शन करणाऱ्या असतात। परंतु आपण काय करतो, त्या लीला फक्त ऐकतो आणि ती गोष्ट आहे असं समजून आपण त्या ऐकून थोड्या वेळाने सोडून देतो। परंतु खरं तर स्वामी त्यातून आपल्याला काहीतरी सांगत असतात। स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला त्यांच्या लीलांमधून काही ना काही सांगत असतात आणि स्वामी महाराज आपल्याला काय सांगताय हे जर आपल्याला कळलं तर आपण जीवनामध्ये सावध होतो। जो बेसावध असतो तो घसरून पडतो
आणि जो सावध असतो ना, तो घसरणाऱ्या जागेवरून देखील सुखरूपपणे बाहेर येतो, सुखरूपपणे तो त्यातून मार्ग काढतो. कारण जो सावध असतो ना, तो निरंतर स्वामी समर्थ नावाचा आश्रय घेऊन असतो. आणि ज्याच्याकडे श्री स्वामी समर्थ नामाचा आश्रय नाही, तो निश्चितपणे बेसावध आहे असं आपण म्हणू शकतो. त्यासाठी सद्गुरूंच्या चरणात राहिलं तर आपल्याला सुख आणि सुरक्षा नक्कीच मिळते. स्वामी भक्त हो, जीवनाचा प्रवास ही देखील एक महायात्राच आहे. तर या महायात्रेत असतानासुद्धा आपल्या जीवनात कोणताही प्रसंग आला तरी आपण डगमगायचं नाही. स्वामी भक्तांनी जीवनात कधीही डगमगायचं नसतं. श्री स्वामी समर्थ नाव मुखात ठेवायचं आणि स्वामी चरणांवरती विश्वास ठेवायचा. आणि जीवनाची ही महापरिक्रमा जी यात्रा आहे त्याचं क्रमण सतत चालू ठेवायचं. थांबायचं नाही, हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. कारण स्वामी देव स्वामी महाराज आपली निरंतरपणे पाठराखण करत आहे. स्वामी महाराज निरंतरपणे आपल्या पाठीशी आहे. स्वामी महाराज निरंतरपणे आपल्यासोबत आहे. आणि ते पाठीशी राहून काय सांगतात आपल्याला, अरे तुम्ही भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि अनंत ब्रह्मांडाचं सामर्थ्य जेव्हा आपल्यासारख्या जड जीवाला हे सांगतं की मी तुझ्या पाठीशी आहे, तू घाबरू नकोस, त्यावेळेला आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका निर्माण होणं फार चुकीचं आहे. आपण निशंक होऊन निर्भय होऊन स्वामी चरणाशी लीनच झालं पाहिजे. कितीही कठीण प्रसंग असला तरी त्या परिस्थितीला सामोरं जायचं. स्वामी माझ्या सोबत आहे, स्वामी माझ्या पाठीशी आहे याच विश्वासाने प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचं. माऊली आपण जर दरीत जरी पडलो असलो ना तरी आपल्याला बाहेर काढते. हीच असते खरी सद्गुरू कृपा. स्वामी भक्त हो, खऱ्या मनाने स्वामींना शरण जा. स्वामी महाराजांना शरण गेलं की स्वामी स्वतःच आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे देतात. त्यामुळे स्वामी म्हणतात, खचू नकोस, अशक्य ही शक्य करणारी शक्ती तुमच्या पाठीशी आहे, तुझ्या पाठीशी आहे. आणि समस्या निर्माण होण्यापूर्वी स्वामी महाराजांनी त्याचं उत्तर देखील तयार केलेलं आहे. त्यामुळे व्यर्थ चिंता अजिबात करायची नाही आणि निर्भय व्हा. कारण लक्षात घ्या, आपले स्वामी महाराज चराचरात आहे, कणाकणात आहे. स्वामी सदैव आपल्या सोबत आहे, सदैव आपल्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, मी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहे. इतकेच नव्हे तर परलोकातील मार्गसुद्धा मी सुखकर केला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी पाठीशी आहे या विश्वासाने कार्याला सुरुवात करा. समस्या येतच नाही, परंतु आली जरी त्याचं सहज असं निवारण स्वामी माऊली करत असते. आपल्या जीवनातील प्रारब्ध फक्त आणि फक्त आपले सद्गुरूच बदलू शकतात. त्यामुळे सद्गुरू चरणांची आस आणि सद्गुरू चरणांचा ध्यास आपण कधीच सोडला नाही पाहिजे. स्वामी भक्त हो, जीवन हे एकदाच मिळतं. सतत आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी त्रागा करत असतो, आपल्या स्वतःला त्रास करू घेत असतो आणि मग आपला वेळ असाच निघून जातो. आणि हे विसरूनच जातो की आपण ज्या शक्तीला मानतो, ज्या ब्रह्मांडाच्या शक्तीला मानतो, म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांना मानतो, तर ती शक्ती ब्रह्मांडाची सगळ्यात मोठी शक्ती आहे. आणि त्या शक्तीपुढे आपल्याला आपले समस्या आहेत त्या खूप मोठ्या वाटायला लागतात. त्यामुळे आपण सतत आपल्या मनामध्ये हा विश्वास ठेवला पाहिजे की स्वामी माऊली आपल्या पाठीशी आहे. आपलं हृदय स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वामी माऊली आपल्या हृदयात राहतात. आणि ज्या ठिकाणी माऊली राहते ती जागा आपली किती स्वच्छ असली पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी महाराजांसारखा सोबती मिळणार नाही कधी या जगात. स्वामी सेवक म्हणून जन्माला आलो हेच भाग्य आयुष्यात. तर याच प्रेरणांसोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. पुन्हा आपण भेटूयाच गोड अशा अनुभवासोबत किंवा छान एखाद्या माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी नक्की घ्या. तुम्हा सर्वांना आता मी श्री स्वामी समर्थ म्हणते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.